नेहमीप्रमाणे आपला सूरज पाटील पिचकला म्हणजे सगळीकडे कचरा 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 दिसायला सुरुवातीलाच सर्व धर्माचे एक श्रद्धास्थान आपल्याला दिसून येतं. जेवढं आज चालू आहे तेवढं सगळं गर्दीचं ठिकाण दिसायला लागले. मटण चिकन सगळं चालू आहे. कुठल्या पण गाड्याच्या सुरुवातीला जातोय तेव्हा मेन दरवाज्यातनं आपण त्यामध्ये एंटर करत असतो. आणि यावेळी उलटं झाले सगळं. नमस्कार मित्रांनो, आज आपण विशाळगडासाठी आपण कूच केलेले आहे. आत्ता आपण आहे पावनखिंडीच्या जवळ आणि इथूनच पुढे 15 किलोमीटर आपला विशाळगड आहे. पावनखिंडीला आपण पहिल्यांदा नमस्कार करतोय आणि त्यानंतर मग आपण विशाळगडकडे जायचं. आपल्या कोल्हापूरच्या 13 गडांपैकी एक हा गड विशाळगड. आणि आज त्या विशाळगडाला कारण खूप आपण जागा कवर केलेल्या आहेत कोल्हापुरातल्या, पण अजून विशाळगड हा खूप लेट कवर करायचा राहिला. त्यामुळं आज आपण विशाळगडला चाललो आहे. सो आज माझ्याबरोबर इथं कोण नाही आहे, कारण नेहमीप्रमाणे आपला सूरज पाटील पिचकला. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की सूरज पाटील कायम पिचकतोय तर कमेंटमध्ये लिहा की पिचकेश सूरज. त्यामुळे आज आपण एकटंच एन्जॉय करायचा आहे. विशाळगडला यायचा रस्ता हा आपला नेहमीप्रमाणे पन्हाळा बांबवडे आणि तिथनं पुढं इकडं पावनखिंडीतनं आपल्या इकडं विशाळगड असा रस्ता आहे. टोटल कोल्हापुरातनं जर आपण यायला गेलं विशाळगडला तर टोटल 80 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि पन्हाळ्यापासून जर यायचं म्हटलं तर जवळपास एक 50-55 किलोमीटरचा रस्ता आहे. जर तुम्ही विशाळगडला येत असाल तर रस्त्यातच तुम्हाला पावनखिंडी लागत्या. पावनखिंडीपाशी आला तर तिथनं पुढं विशाळगड आपला 15 किलोमीटर आहे. जर तुम्ही अजून पावनखिंडीचा आपला ब्लॉग बघितला नसेल तर इथं आय बटनमध्ये मी लिंक टाकून ठेवतो, तो पावनखिंडीचा ब्लॉग बघा. आणि मग आता आपण नेक्स्ट पुढं जाऊया. चला विशाळगडाला. तर आत्ता जो तुम्ही सीन बघितला तो आपल्या विशाळगडाकडे जाताना जो एकदम जवळ आल्यानंतर जो सीन आहे पूर्ण दऱ्याखोऱ्याचा, तो सीन तुम्ही आत्ता बघितला. आता तुम्हाला मी जिथं बोट करायला लागले तिथं दिसायला काय नाही माहीत नाही मला, पण हा आपला विशाळगडाचा मेन दरवाजा आहे. गडाच्या बरोबर जवळ आल्या आल्या एक एकदम खराब गोष्ट मी बघितली. ती म्हणजे गडाच्या बरोबर सुरुवातीलाच एवढा कचरा आहे गेली, सगळीकडे कचरा दिसायला लागला. आणि मला असं वाटते की गड हे आपल्या लोकांसाठी एक उच्चतम स्थान असायला पाहिजे आणि त्याची निगा पण तशी राखायला पाहिजे. विशाळगडाचं जर बघितलं परिसर तर एकदम म्हणजे सगळीकडे कचरा 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 दिसायला सुरुवातीलाच. आता आय होप की पुढे जाऊन अशी दशा नसावी. जिथून आपण आलो तो जो रस्ता आहे तो रस्ता आपला गडाकडे जायचा म्हणजे जुना रस्ता आहे.
ज्या रस्त्यानं बाकी आधीची माणसं जायची आणि आत्ता जो वरनं ब्रिज केला आहे ते आपण ब्रिजवरनं आपण सध्या आता जाणार, कारण इथून जायला रस्ता आता बंद आहे असं मला वाटते, किंवा ती छोटी पायवाट जी आहे मागून, ती जी मागून दिसते तिथून मला वाटते की जायला रस्ता आहे. पण आपण वरच्या रस्त्यानं जाऊया जेणेकरून आपल्याला लवकर जाता येईल. आणि हा जो रस्ता आहे तो मॅच होते पुढच्या रस्त्याला, नवीन रस्त्याला, त्यामुळं जायला काय अवघड नाही. पण इथून जे दृश्य दिसायला लागले मागं ते म्हणजे काय बोलू आता, शब्दच नाहीत असे दृश्य आहे. माकडं बी फिरायला लागल्यात बघा, इथं माकडे दिसायला लागले, माकडाची पिल्ली. ते आपल्याला हाणायच्या आधी आपण इथनं जाऊया. चलो लेट्स गो. जर आता आपण पायऱ्यांवरनं वर चाललोय दरवाजाकडं, मेन जो दरवाजा आहे. पण आत्ता जसं बघितलं तुम्ही की येता येतात एवढा कचरा दिसतोय आपल्याला की गड कमी कचराकुंडी जास्त झाल्या. हे काय म्हणजे आपल्या पर्यटनासाठी किंवा आपल्या इतिहासासाठी हे काय साजेशी गोष्ट नव्हे. लोकांनी त्याची काळजी घ्यावी असं मला वाटते. आणि आता आपण ह्या एक दरवाजापाशी पोचलो आहे, ज्याची कमाल आता नाही आहे, पण फक्त बुरुजं राहिलेले आहेत. प्रत्येक दरवाजाच्या इकडं उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला देवळ्या असतात. आता त्या देवळ्या म्हणजे काय, तर जी आपली पहारेकरी आहेत तर त्यांच्या राहण्यासाठी ती जागा असते. आपण पायऱ्यांवरून पुढे जाता जातात आपण दर्ग्याकडे चाललो आहे. डाव्या बाजूला गेलो तर आपण जे आपले बाजीप्रभू देशपांडे आहेत त्यांचा समाधी डाव्या बाजूला आहे. आज रविवार असल्यामुळं जरा जास्तच गर्दी आहे. आत्ता जे तुम्ही बघितलं ते राम मंदिर आहे आणि बरोबर दर्ग्यापासूनच राईट साईडला जर तुम्ही वळला तर तिथं राम मंदिराचं एक छोटंसं ठिकाण आहे. तिथं तुम्ही म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता की सर्व धर्माचे इथं श्रद्धास्थान आपल्याला दिसून येतं. पण राम मंदिरातनं पुढं आलो ना, डिरेक्टली आपल्या समोर दर्गा दिसतो इथं जाऊ. विशाळगड फिरता फिरता आपल्याला आपले कोल्हापूरचे मित्र पण सापडलेले आहेत आणि ते आता आपल्याबरोबर गडाची भ्रमंती करायच्या नादात आहेत असं म्हणायला पाहिजे. भाई तुमचं नाव काय? विनायक लोहार आणि वैष्णव माळी प्रणव जमदाडे आणि ही तिघं मित्र आपल्याबरोबर आता गड बघायला येत आहेत. बघा आता आपल्याला काय काय बघायला मिळते, कारण जेवढं आज चाललो आहे तेवढं सगळं गर्दीचं ठिकाण दिसायला लागले आणि सगळी जेवायच्या नावात आहेत. मटण चिकन सगळं चालू आहे, त्यामुळे इथं ऐतिहासिक अशी गोष्ट कुठं दिसत नाही. तरीसुद्धा आपण बघूया की केवढं आपल्याला बघता येते आणि तेवढं आपलं तुम्हाला दाखवूया. आता आपण एका मंदिराच्या जवळ आले, नरसोबाचं मंदिर. आता जो आता जे तुम्ही ऐकताय किंवा जे बघताय ते मागे अहिल्याबाई समाधी आहे. इसवी सन 1700 मध्ये तिथं समाधी बांधण्यात आली.
बाळासाहेब. विशाळगडाचा इतिहास म्हटला तर विशाळगड हा विशाळगड पहिला नव्हता, त्याचं नाव होतं खेळणा किल्ला. आणि हा किल्ला मला वाटते की शिलाहार राजा दुसरा भोज जो आहे त्यांच्या काळात हा बांधला गेलेला. आणि त्यानंतर मग बहामनी राज्यांनी याच्यावर कब्जा केला आणि त्यानंतर आदिलशहानं कब्जा केला. शेवटी 1659मध्ये शिवरायांनी आपल्या हमला करून त्यावर कब्जा केला आणि याचं नाव विशाळगड असं ठेवलं. विशाळगड ठेवण्यामागचं कारण का, तर हा किल्ल्याचं क्षेत्रफळ, या किल्ला बराच मोठा असा आहे, त्यामुळं याला विशाळगड असं नाव ठेवलेलं आहे. आत्ता आपण इकडून राजवाड्याकडे चाललो आहे. राजवाड्याकडे जायला एकदम खाली असं पायऱ्या आहेत, छोटीशी पायवाट आहे, पण इथं पण सगळं रेसिडेन्शियल झाल्यामुळं जागा एकदम कमी झालेली आहे आणि जायला पायवाट अशी बनवलेली नाही, ही नॅचरल आहे, त्यामुळं त्यातनंच आपल्याला जायला लागणार आहे. हा जो बघितला आपण, हा विशाळगडाचा जो मेन बालेकिल्ल्यातला राजवाडा आहे, तो राजवाडा आहे, तो बघितला आपण, जो की आता आपण बघू शकतो की सुस्थितीत नाही आहे. फक्त त्याचं वाड्याची तटबंदी आहे तेवढंच आहे. आणि दुसरी गोष्ट, आतमध्ये जे कट्टे बांधलेले आहेत तेवढंच, व्हरांडा टाईप जे काय आहे तेवढंच फक्त उरलेलं आहे. त्याच्या बरोबर सुरुवातीलाच म्हणजे अलीकडंच एक विहीर आहे, त्या विहिरीचं नाव आहे चौकोनी विहीर. ऑब्व्हियसली की त्याचा आकार चौकोनी आहे म्हणून त्याला चौकोनी विहीर म्हटलं जाते. आणि वाड्यापासनं डाव्या बाजूचा जो दरवाजा आहे त्यातनं जर बाहेर आलं तर आपल्याला एक अनेक विहीर लागतात, ती म्हणजे ही अर्धचंद्र विहीर. ऑब्व्हियसली ह्याचा पण आकार अर्धचंद्र असल्यामुळं, म्हणजे वरचा जो काठ आहे त्याचा तो अर्धचंद्र असा आकार आहे, चंद्रविहीर याला नाव दिलेलं आहे. आणि याला विहिरीत खाली जाण्यासाठी पण वाटा आहेत बघा, पायऱ्या आहेत, दिसून येतील तुम्हाला, चारी बाजूनं वाटा आहेत. तर अशी ही अर्धचंद्र विहीर. आता आपण चाललोय राजवाड्याकडून टकमक टोकाकडे. जसं आपण कुठल्या पण गडाच्या सुरुवातीला जातोय
तेव्हा मेन दरवाज्यातनं आपण त्यामध्ये एंटर करत असतो. पण यावेळी उलटं झाले सगळं की आपण दरवाजा जो आपला महादरवाजा आहे गडाचा तो सगळ्यात शेवट आपण बघायला लागले. हे फर्स्ट टाईम असं झाले की कुठल्या गडाच्या बाबतीत असं झाले की आपण शेवटला दरवाजा बघायला लागलो. कारण ज्या वाटेनं आपण आलो ती वाट ॲक्च्युली डिरेक्टली आत गडात जात होती. तिथं पण आपण एक दरवाजा बघितलेला पण तो महादरवाजा नव्हता. जो मगाशी मी तुम्हाला लांबनं बोट करून दाखवलेला तो दरवाजा आत्ता समोर आपल्या आहे. तो आता आपण बघूया. तो दरवाजा आपण बघितला. त्या दरवाजाचं नाव होतं हुंडा दरवाजा आणि त्या दरवाजाचं आता खाली जायला वाट तिथून बंद आहे. त्यानंतर आपण येतो इथे शिवकालीन तोफेच्याजवळ. ही पूर्ण पोलादी अशी तोफ आहे जी आपल्याला बघायला मिळते. सध्या सलामत स्थितीत आहे. हा पूर्ण असा गड आपण आता बघून झालेला आहे. बऱ्याच काही गोष्टी अजून बघायच्या राहिल्यात आणि आता आम्ही गडातून खाली उतरत आहे. ज्या वाटेने आलो त्या वाटेने आम्ही परत जात नाही. दुसरी वाट घेतलेली आहे आणि ती वाट एकदम अशी थेट खाली जाणारी वाट आहे. त्यामुळं जाताना एकदम सावकाश जायला लागले आणि आता आपण निघतो आहे. गडावरच्या ज्या काही वास्तू आहेत किंवा इमारती आहेत त्या मला वाटते की जवळपास आपण 70%-80% कवर केलेल्याच आहेत. अजून खूप काय होतं त्यामुळं कारण जे मी मॅपमध्ये बघितलेलं त्यानुसार अजून बरंच काय तिथं बघण्यासारखं आहे. नेक्स्ट टाईम आपण जेव्हा तिब्बल सीट जेव्हा सूर्यारोया वगैरे येतील त्यावेळेला ते पण आपण कवर करूया कारण त्यांच्याशी ते असल्याशिवाय मजा नाही. आणि आता आपण हा ब्लॉग थांबूया. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नवीन काहीतरी प्लेसेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता करून घ्या. खालचं जे लाल बटन आहे ते आत्ता क्लिक करा. त्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळाल्यासारखं वाटते. आम्हाला ठोको लाईक ठोको शेअर ठोको. हा होता विशाळगडचा ब्लॉग. त्याचबरोबर जर तुम्हाला पावनखिंडीचा ब्लॉग बघायचा असेल जसं मी सुरुवातीला सांगितलं तर आय बटनला मी लिंक शेअर करून ठेवतो. क्लिक करा आणि पावनखिंडीचा ब्लॉग बघा. जय महाराष्ट्र. चलो बाय बाय.